बाजारपेठेमध्ये कोल्हापुरी गुळाला मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे। तसेच कोल्हापुरी गुळाचा दर्जासुद्धा बाजारपेठेमध्ये आपले वेगळे स्थान जपून आहे। मात्र सध्या जाणवत असलेली मजुरांची कमतरता, गुळाला मिळत नसलेला हमीभाव, सर्वदूर पसरलेले साखर कारखान्यांचे जाळे, उत्पादन खर्चाचा बसत नसलेला ताळमेळ यामुळे पश्चिम पन्हाळ्यातील गुराळघरांना घरघर लागली आहे। काही ठिकाणी गुराळघरे पूर्णतः बंदच आहेत, तर काही गुराळघरे आपले अस्तित्व मोठ्या चिकाटीने टिकवून आहेत। काही वर्षापूर्वी वारुळी, पुनाळ, माजनाळ यासह परिसरातील विविध गावांमध्ये 5 ते 10च्या संख्येने असणाऱ्या गुराळघरांपैकी अवघे 1 ते 2च गुराळघर सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे। सध्या पश्चिम पन्हाळा परिसरात सुरू असणाऱ्या गुराळघरांपैकी बहुतांशी परप्रांतीय मजुरांच्या भरवशावरती हा व्यवसाय सुरू आहे। मात्र या मजुरांचा भरवसा नसल्याने हा व्यवसाय सध्या बेभरवशाचा बनला आहे। त्यामुळे कोल्हापुरी गुळाला बाजारपेठेमध्ये वेगळे स्थान मिळवून देणारी गुराळघरे टिकवण्यासाठी केमिकल विरहित, साखर विरहित तसेच सेंद्रिय गुळ निर्मितीसाठी शासनाने विविध स्तरावरती पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे। न्यूज मराठी 24 साठी सुदर्शन पाटील, कोल्हापूर। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी, मनेनमाळ, उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।